कल्याणमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे। वडवली परिसरात केडीएमसीच्या घंटागाडीने एका व्यावसायिकाच्या घराला जोरदार धडक दिल्याने घटना घडली। सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मिळालेल्या माहितीनुसार कचरा वाहून नेणारी ही गाडी भरधाव वेगात येत थेट घरावर आदळली। घरमालक नरेंद्र तरे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच गाडीवर कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नसल्याचंही समोर आलंय। निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते। गाडी ठोकली। तुझं नाव काय रे बाळा? प्रेम आहे रे. प्रेम आहे रे। किती वर्ष झाले काम करतो? 5 वर्ष. 5 वर्ष झालं. तुला बरोबर हे होतं का, काय बोलतात त्याला, ड्रायव्हरला असं बरोबर तो स्टेपनी किन्नर नाही तो आता याला सुट्टी तू होती. गाडी चालवायला एकटाच होता ना? हा एकटाच होतो. तू लायसन दाखव। लायसन नाही आणला. लायसन आणला नाही? लायसन आहे, हा. आणला नाही मी ते म्हणतो. आहे दाखवतो लायसन. गाडीला नंबर पण नाही आहे, लायसन पण आणला नाही आहे। कॉन्ट्रॅक्टचं नाव काय तुझं? सिक्युअर 1. सिक्युअर 1मध्ये आहेस। गाडी कशी काय ठोकली? इकडं बोल, इकडं बोल। गाडी आहे ना, इनोवा कार येत होती तर ते क्रॉस होत होते तर वरती भिंत आहे ना, तिला कोपरा लागला. पण गाडी ठोकल्यानंतर थांबायचं ना, तुझं पळून का आला? मी पळालो नाही, मी एकदम स्लो होतो. हां, पण मला ते गाडीच्या याच्यामुळे ना आवाज येत नाही मागं. तो लागला, तो कोपरा एकदम नॉर्मलला लागला आहे. पूर्ण डॅमेज झालं, बघितलं का जाऊन? त्याला नॉर्मल लागला म्हणून आवाज आला नाही. जर जास्त जोरात लागला असता तर मला आवाज आला असता. दारू पिले का नाही पिले? दारू नाही पितो. चेहऱ्यावरनं वाटतं दारू पिले तू. मग सकाळी अंत्यविधीला गेलतो, त्याच्यामुळे झोप झाली नाही म्हणून तो चेहरा वाटतो.